नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खबर की और खबर नांदेड़ से है, जहां मराठवाड़ा के शैक्षणिक गलियारों में पिछड़े वर्ग के छात्रों के साथ कथित भेदभाव की खबरें अब विरोध का रूप ले रही हैं। नांदेड़ स्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय में छात्रों के शैक्षणिक स्वाभिमान की रक्षा के लिए नए माता रमाबाई विश्वविद्यालय की स्थापना की मांग जोर पकड़ रही है। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मराठी हाई स्कूल की प्राचार्य मंगल प्रहलाद गुट्टे और अंग्रेजी हाई स्कूल के प्राचार्य IV तड़वी ने राज्य सरकार से अपील की है कि पिछड़े वर्ग, अनुसूचित जाति, जनजाति, OBC और बहुजन समाज के छात्रों के शैक्षणिक अधिकार और सम्मान को सुनिश्चित करने के लिए ठोस कदम उठाए जाएं। वर्तमान में नांदेड़, हिंगोली, लातूर और परभणी के 4 जिलों का कार्यभार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय के अधीन है। प्राचार्य मंगल गुट्टे का आरोप है कि इस विश्वविद्यालय में पिछड़े वर्ग के छात्रों को अपनी डिग्री प्राप्त करने के दौरान अपमानजनक परिस्थितियों का सामना करना पड़ता है। उन्होंने बताया कि खुद उन्हें भी विश्वविद्यालय प्रशासन के दुर्व्यवहार का सामना करना पड़ा। प्राचार्य IV तड़वी और प्राचार्य मंगल गुट्टे ने कहा कि कई छात्रों को अपने दस्तावेजों के लिए भी अपना सम्मान दांव पर लगाना पड़ता है, जो अत्यंत चिंताजनक है। उन्होंने राज्य सरकार से मांग की है कि इन 4 जिलों के लिए माता रमाबाई के नाम से एक स्वतंत्र विश्वविद्यालय स्थापित किया जाए। उनका कहना है कि ये नया विश्वविद्यालय बहुजन समाज के युवाओं के लिए सम्मान और शिक्षा का केंद्र बनेगा। प्राचार्यों ने स्पष्ट किया कि छात्र अपनी कड़ी मेहनत से डिग्री हासिल करते हैं, उन्हें वो डिग्री सम्मान के साथ देना विश्वविद्यालय का कर्तव्य है, लेकिन वर्तमान स्थिति शर्मनाक है। शासन को तुरंत दखल देकर नए विश्वविद्यालय की घोषणा करनी चाहिए। नमस्कार सर. नमस्कार सर, आपला परिचय द्या. व्यवस्थित आपल्या मागण्या काय काय आहेत आणि आज आपण कशाबद्दल इंटरव्ह्यू देणार आहात? सर, माझा परिचय मी तडवी सर. तर माझी अशी मागणी आहे आपल्या 4 जिल्ह्यासाठी. तर स्वामी रामानंद तीर्थ हे फार मोठे माणसं होऊन गेले. त्यांच्या नावावर हा फार मोठा विद्यापीठ आपल्या नांदेड येथे स्थापित आहे. परंतु यामध्ये अशी अडचण निर्माण होत आहे की आम्हाला आमच्या मिसेसचं 2017मध्ये B.Ed झालं. NTS कॉलेजकडून त्यांची B.Edची डिग्री पूर्ण झाली आणि 2017पासून 9-10 वर्षे होत आले तरी आमच्या मॅडमला तो विद्यापीठाची डिग्री मिळाली नाही. आम्ही ती डिग्री आणण्याकरता गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला तारीख दिली. त्या तारखेनंतर आम्ही परत डिग्री आणायला गेलो. तर त्याही दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिग्री मिळत नाही, आणखी 2-1 महिने थांबावं लागतील. आणि एवढे मुलं त्या रांगेत सर उभा टाकलेले होते की मला तेवढे शिकलेले, तेवढे क्वालिफाईड मुलांचं त्रास मला बघावंसं वाटत नव्हतं. मला काय वाटलं की एवढं मोठं विद्यापीठ आहे आणि आपल्या 4 जिल्ह्याकरता हा विद्यापीठ आहे, तर एवढे शिकलेले, एवढे एज्युकेटेड मुलं एवढ्या रांगेत त्रास घेऊन उभा टाकतात. तर तिथं सर होते. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्याकडे की ते म्हणले की बाबा तुम्ही आम्हाला कोण सांगणार आहे, हे आमची जबाबदारी आहे, तुम्ही आम्हाला विचारू शकत नाहीत. मी म्हटलं सर असं नाही, माझं पण शिक्षण YCMकडून माझं पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि माझी त्यामधून PG पण झालेली आहे. पण ते तर डिग्री आम्हाला द्वारपोच येतात आणि एवढं मोठं विद्यापीठ असताना तुम्ही हे मुलांना एवढा त्रास देतात, हे बरोबर नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आहे की ह्या 4 जिल्ह्यासाठी माता रमाई नावाचे हे विद्यापीठ स्थापन व्हायला पाहिजे. कारण काय आहे की सर्व तळागाळातले विद्यार्थी जे आहेत, बहुजनाचे विद्यार्थी आहेत, त्यांचं शिक्षण पूर्ण होईल. कारण ह्या विद्यापीठाला बहुजनाचं तळागाळातल्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण होत नाही. आमचीसारखी परिस्थिती असणारे बरेच मुलं आणि मुलीसुद्धा मी बघितल्या एवढ्या कंटाळून गेलेल्या होत्या तरी त्यांना डिग्री मिळत नव्हती. सर, आपल्याला असं का वाटतं की विद्यापीठाचं नाव माता रमाई? तर असं आहे सर की स्वामी रामानंद फार मोठे होते. त्यांनी मराठवाडा स्वातंत्र्यासाठी त्यांचं आयुष्य घातलं, त्याच्यामध्ये त्यांचं नाव तर दिलेलंच आहे. बाबासाहेब बी फार आपले, त्यांचं तर आपण ऋण आयुष्यभर पिढ्यानं पिढी फेडू शकत नाहीत. त्यांच्या विचाराला आपण एक तीळ मात्र बी आपण चालू शकत नाहीत. त्यांचं बाबासाहेब आंबेडकर जे आपली युनिव्हर्सिटी औरंगाबादला नाव दिलेलं आहे की ते संघर्षाने मिळालेलं आहे. तर असं मला वाटतं की माता रमाई हे नावाचं विद्यापीठ आपल्या 4 जिल्ह्यासाठी स्थापन व्हावं आणि त्यामध्ये असं एज्युकेशन चालावं की रेग्युलर बी असावं आणि एक्सटर्नल बी असावं. जे काही विद्यार्थी गरीब आहेत, तळागाळातले आहेत, त्यांना रोज काम केल्याशिवाय त्यांचं घर चालत नाही. ते शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांना शिक्षण मिळत नाही.
म्हणून एक्स्टर्नल जर त्यामधूनच माता रमाबाई हे जर एक्स्टर्नल विद्यापीठ सुरू झालं, त्यांचे अभ्यास केंद्र प्रत्येक ह्या 4 जिल्ह्यामध्ये जर दिले तर आम्ही पण आमच्या कॉलेजला घेतो आणि जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची शिष्यवृत्ती पण मिळेल आणि यामधून त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल आणि त्यांच्या घरांचा उदरनिर्वाह त्यातून भागेल, कारण ते मजुरी करतील, रोजंदारी करतील आणि त्यांचं शिक्षणही पूर्ण करतील आणि ते नोकरीला पण लागतील. आज आपण पाहतो YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन झाल्यामुळं कितीतरी मुलांचं बरं झालं आहे आणि माझं शिक्षण त्याच विद्यापीठातून झालं आहे. मी काम करून शिकलो आणि इथपर्यंत आलो. मी अशी कितीतरी मुलं आहेत, क्लास 1 ऑफिसर झालेत, कलेक्टर झालेत, मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि हे होणं गरजेचं आहे. 4 जिल्ह्यासाठी 100% होणं गरजेचं आहे. यासाठी मी प्रयत्न करणारच आहे आणि सर्व जे मुलं आहेत, शिकलेले गरजू मुलं आहेत, जे बहुजन वर्गातील मुलं आहेत, ह्या मुलांनी पुढे यावं आणि ह्या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी शासन दरबारी यांची मागणी करावी आणि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सर्व सुशिक्षित शिकलेल्या मुलांनी सहकार्य करावं. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. हां, आधी आपला परिचय द्या, सांगा. मी गुट्टे मंगल प्रल्हाद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम कौडगाव या कॉलेजची प्राचार्य आहे मी. आज या ठिकाणी आपण काय सांगणार आहात? सर, आजच्या मुलाखतीमध्ये माझी एक मागणी आहे की आपल्या या 4 जिल्ह्यांसाठी नवीन विद्यापीठ माता रमाबाई हे भेटलं पाहिजे आपल्याला, अशी मागणी आहे आमची. ऑलरेडी तर आहे ना 4 जिल्ह्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, नांदेड. हो सर, ते तर ऑलरेडी आहे नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ, पण त्या विद्यापीठामध्ये एवढं काही विशेष नाही, कारण माझ्या स्वतःसोबत जो घडलेला एक किस्सा आहे तो तुम्हाला मी सांगू शकते. काय काय घटना घडली तुमची? त्या SRT विद्यापीठामध्ये मी ज्यावेळेस डिग्रीसाठी गेले होते सर अप्लाय कितीची करण्यासाठी. डिग्री होती आपली? माझी BEdची 2017ची NTS कॉलेज परभणीची डिग्री होती. हां. ती डिग्री कॉलेजवर न भेटल्यामुळं मी विद्यापीठाला अप्लाय करण्यासाठी गेले होते. तर त्या ठिकाणी अप्लाय केला आणि मी थोडक्यात त्यांना परिचय वगैरे सुद्धा दिला. तिथं साबळे सर म्हणून होते कुलसचिव. हां. तर त्यांनी परिचय वगैरे ऐकून घेतला समजा, पण माझी डिग्री काही मला देण्यात आली नाही. डिग्री न देता त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले आणि आरेरावीची भाषा केली आणि त्या ठिकाणी तुम्हाला डिग्री मिळाली की नाही? डिग्री मिळाली सर, मिळाली, पण अशी मिळाली नाही की मला डिग्रीसाठी खूप संघर्ष करावा लागला. डिग्रीसाठी फार त्यांनी गैरवर्तणूक केली माझ्यासोबत. त्यांनी माझ्या हातातील मोबाईल हिसकावला, परत मला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मिस्टरांसोबत सुद्धा आरेरावी केली. म्हणजे त्या ठिकाणी तुमचा अपमान झाला समजा? खूप अपमान म्हणजे अति अपमान झाला सर. अपमान करून समजा तुमची डिग्री मिळाली? अपमान करून दिली डिग्री मला नंतर, कारण डिग्री देण्याची ही पद्धत नाही. बाकी YCM युनिव्हर्सिटी आहे, दुसरे अनेक युनिव्हर्सिटी आहेत. माझं BCom पण YCMला झालेलं आहे, माझ्या मिस्टरांचं पूर्ण शिक्षण YCM मध्येच झालेलं आहे. तर त्या ठिकाणी आमच्या डिग्र्या कॉलेजवर आल्या, मला विद्यापीठाला जायची गरज भासली नाही. आणि ती डिग्री पण अशी दिली की विद्यार्थ्यांचा मान सन्मान सेंडाप वगैरे देऊन डिग्री हातात देण्यात आली आमच्या. आणि ह्या विद्यापीठामध्ये मान सन्मान तर सोडाच, पण डिग्री सुद्धा अपमानित करून देण्यात आली. म्हणजे आपल्यासोबत गैरवर्तणूक झाली. आणि मी त्यांना परिचयामध्ये अगोदर सांगून सुद्धा की मी प्रिन्सिपल आहे कॉलेजची एका, तर त्यांना हे माहीत असून सुद्धा, त्यांच्या धानीमनी असून सुद्धा त्यांनी माझ्यासोबत असा गैरवर्तणुकीचा प्रकार केला सर. आणि त्यांनी मला असं म्हटले की, मी म्हणलं सर असं बोलू नका, मी पण एक प्राचार्यच आहे कॉलेजची. तर ते म्हणे तुला कोणी केलं प्राचार्य, असं बोलले. महाराष्ट्र नांदेड़ से सीनियर संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। मराठवाड़ा में शिक्षा में समानता और पिछड़े वर्ग के छात्रों के सम्मान को लेकर उठ रहे इस आंदोलन ने नए विश्वविद्यालय की मांग को और बल दिया है। अब ये देखना होगा कि राज्य सरकार इस मुद्दे पर क्या कार्रवाई करती है। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।